शौर्य प्रतिष्ठान कोकण सामाजिक आरोग्य शैक्षणिक क्रीडा क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवताना या शौर्य प्रतिष्ठान संस्थेमार्फत अगदी पाहायला गेलं तर शौर्य चषक 2026चं हे आयोजन भव्य दिव्य आयोजन खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. DBN लाईव्हची संपूर्ण टीम, त्याचप्रमाणे DJ मास्टर सुमित सर, त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर गुणलेखन करण्यासाठी एक नवीन गुणलेखक कुडगाव गावचे सुपुत्र अगदी पियुष नेवाते देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. अजितदादा आरडे सर यांच्या माध्यमातून मधुर वाणीतून देखील आपण या स्पर्धेचं धावतं समालोचन ऐकतोय आणि संपूर्ण आयोजक वर्ग यांचं देखील या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. विद्यमान सामना आपल्या भेटीला येतोय, जिथे मात्र एका बाजूला नामवंत कुडगाव क्रिकेट संघ आणि त्याच्या बरोबर समोर खामगाव क्रिकेट संघ. आता या दोन्ही संघाचा उल्लेख करायची काही गरज नाही मित्रांनो, कारण म्हसळा तालुक्यातून बिलॉंग करत असताना या दोन्ही संघाची कारकिर्दी पाहणाऱ्या, ऐकणाऱ्या, अनुभवणाऱ्या सर्व खेळाडू वर्गांना माहिती आहे. त्याच्यामुळे खामगाव आणि कुडगाव हे ज्या वेळेला एकमेकांच्या समोर क्रिकेट खेळण्यासाठी येत असतात त्या मॅचेस कशा होतात यात कोणत्याही प्रकारची मित्रांनो शंका नसते आणि यात कोणत्याही प्रकारचं दुमत देखील नसतं. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल, शेवटच्या क्षणापर्यंत जाईल, यात कोणत्याही प्रकारच्या शंका नाही आहे. अगदी त्या दुपारच्या सत्रामध्ये ऑनलाईन यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे कोणी प्रेक्षक घर बसल्या ही मॅच पाहत आहेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय. मोठा सामना आपल्या भेटीला येतो. एका बाजूला कुडगाव क्रिकेट संघ आहे, दुसऱ्या बाजूला खामगाव क्रिकेट संघ आहे, जिथे मात्र कुडगाव क्रिकेट संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला, त्यांनी इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. खामगाव क्रिकेट संघाला विनंती करतोय आपला 12th मॅन पाठवायचा आहे. खामगाव क्रिकेट संघाला विनंती करतोय आपला 12th मॅन लगेचच कॉम्बॉक्सच्या दिशेने पाठवायचा आहे. या दरम्यान गोलंदाजी मार्कवर श्रेयश यांना पाहतोय, ज्यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. स्ट्रायकिंग एंडला बॅटर सलामीची विद्यमान जोडी निलेश बामणे आणि प्रतीक यांना मात्र पाहतोय. वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष बॅट आणि चेंडूचा. पहिला चेंडू ओव्हर द विकेटच्या दिशेने, पहिला चेंडू फुल टॉस होता, ट्रॅक करण्याचा प्रयत्न ऑन साईडच्या दिशेला कार्पेट खेळून काढलंय, चांगला फटका खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. फुल टॉस चेंडू होता, त्याला मात्र फटका तर चांगला एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळालं होतं. प्रॉपर टायमिंग त्याला तेवढं फारसं पाहायला मिळालं नाही. ऑल द कार्पेट या चेंडूवर खेळत असताना एक धाव इथे मात्र अर्जित झाले आणि गोलंदाजी मार्कवर श्रेयश हा विश्वासाचा गोलंदाज मात्र आपण पाहतोय. सुरुवात झाली आहे सामन्याला, सुरुवात झाली आहे स्पर्धेला, सुरुवात झाली आहे या शौर्य चषक 2026च्या थराराला. दुसरा चेंडू श्रेयश राईट नोवर, दुसऱ्या चेंडूला सॉग सिप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. निश्चितप्रमाणे चेंडू मात्र पायावर जाऊन लदला, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, नजरेच्या आड मात्र चेंडू आला. निश्चितप्रमाणे पाहायला गेलं तर या चेंडूवरती एकदा येते खरी, परंतु तेवढा परिणाम पाहायला मिळाला नाही आहे. आता मात्र श्रेयश इन ॲक्शनमध्ये पाहतोय, ज्यांना या अगोदरच्या सामन्यामध्ये बोंडिवलीपेक्षा जो कुडगाव सामना झाला त्या सामन्यामध्ये निश्चितप्रमाणे चांगली कारकिर्दी ते श्रेयशांच्या माध्यमातून पाहायला मिळाले होते. एका हाती बांधून ठेवण्याचं काम श्रेयशांनी केलं होतं. तिसरा चेंडू उर्ध विकेटच्या दिशेने समोर निलेश पामले तयार. हा शॉर्ट पिच चेंडू होतो, डाऊन द लेग बाहेर निघणारा चेंडू बराचसा बाहेर आला. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर निघणारा चेंडू होता, त्या पंचांनी मात्र वळून इट्स अ वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव इथे मात्र अर्जित होते. स्वेअर डिलिव्हरी नॉट फेअर, इट्स अ अनफेअर बॉल. एक धाव अतिरिक्त स्वरूपाची अर्जित केली झाली. धावसंख्येमध्ये बदल होत असताना धावसंख्या 3 धावा. 12 चेंडूंचा सामना, 12 चेंडूचा संघर्ष, दोन्हीही मातब्बर संघ, महत्वाचे संघ. तिसरा चेंडू उर्ध विकेटच्या दिशेने वेगाने टाकलाय चेंडू, त्याला मात्र पायावर पॅडल स्वीपचा फटका होता. निश्चितप्रमाणे नितीन आहे चेंडू खाली, अनुभवी चेंडू, अनुभवी निश्चितप्रमाणे फेकी थोडीशी स्लो आपल्याला पाहायला मिळाली. कदाचित वाटलं होतं की फ्लॅट थ्रो करतील आणि ते तसं गरजेचं देखील होतं, कारण 2 धावा इझिली पळून काढल्यात आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. या चेंडूवरती 2 धावा अर्जित झाल्या, धावसंख्या 5 धावा. मोठी मॅच आपल्या भेटीला आली आहे. कुडगाव त्याच्या बरोबर समोर खामगाव क्रिकेट संघ, दोन्हीही मातब्बर संघ. 2025 या सत्रामध्ये या दोन्हीही संघाचा इतिहास जर पाहायला गेला तर दोन्ही संघांनी मोठमोठे कारकीर्द बजावल्यात. श्रेयश वन्स अगेन राईट ओव्हर द विकेटच्या दिशेने पुन्हा एकदा तयार, पुढे येऊन थोडासा फोर्सफुली डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवतील. चांगलं क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन कॅरी केलं, एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केले. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या झाल्यात त्या 6 धावा.
आत्तापर्यंत चांगली बांधून दिले. ज्या कार्यासाठी श्रेयश मिस्टर श्रेयशानं उतरलं होतं त्या कार्याला चांगला अंजाम देताना श्रेयश वन्स अगेन राईट ओव्हर द विकेटच्या दिशेने समोर प्रतीक. हा चेंडू शॉर्ट पिच आहे त्याला मात्र नुमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल करत असताना एंड मुवमेंटला प्रोटेक्शन पाहायला मिळालं आहे खरं. चेंडूचे फेके करतील तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करताना दिसल्यात. आपल्या संघासाठी निश्चितप्रमाणे 2 धावा वाचवल्यात, रोखल्यात आणि निश्चितप्रमाणे त्यांच्यासाठी टाळ्या देखील कुठल्या गेल्यात मैदानामध्ये. अशा पद्धतीचं प्रोटेक्शन कदाचित तुम्हाला करणं गरजेचं देखील आहे, कारण खामगावसारखा मातब्बर संघ आहे आणि कोणत्याही प्रकारची या सुई एवढी देखील चूक तुम्हाला करायची नाही आहे. वन्स अगेन राईट इन ओव्हर द विकेट समोर प्रतीक. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता बॅटची कडा. चेंडू मात्र फास्ट अँड फ्युरियसली चेंडू सीमारेषे पार, फरार, चौकार. थँक्यू. शेवटच्या चेंडूवरती चौकार प्राप्त झाला. त्या चौकाराने आकार देखील आला. धावसंख्या झाल्या त्या 12 धावा. 12 रन, 12 धावा अगदी पाहायला गेलं तर कुडगाव क्रिकेट संघासाठी देखील चांगले आहेत आणि खामगाव क्रिकेट संघासाठी देखील चांगले आहेत. कारण कुडगाव क्रिकेट संघ म्हणतो की खामगाव क्रिकेट संघासारख्या बलाढ्य संघासमोर पहिल्या षटकामध्ये 12 धावा येणं हे देखील आमच्यासाठी एक चांगलं वातावरण आहे. आणि खामगाव क्रिकेट संघ देखील सांगतोय की कुडगाव सारख्या गोलंदाजांसमोर 12 धावा पहिल्या षटकामध्ये करणं हे आमच्यासाठी देखील चांगलं आहे. त्याच्यामुळे दोन्ही संघाचा खेळ आतापर्यंत चांगला राहिलाय. गोलंदाजी माकवर रोहित यांना मात्र उतरले गेले. रोहन यांना मात्र उतरले गेले, ज्यांनी या अगोदरच्या सामन्यामध्ये कदाचित बोंडवली क्रिकेट संघाला चांगलं पाणी पाजलं, ज्यांच्या माध्यमातून चांगला खेळ निश्चितप्रमाणे या अगोदरच्या चेंडूवरती पाहायला मिळाला. रोहन तयार राईट ओव्हर द विकेटच्या दिशेने समोर निलेश पामणे. अँगल बनवला होता बिग ॲफिल लाऊडला ॲफिल केली होती, परंतु लेग स्टिकच्या बराचसा बाहेर आहे. चेंडू वाईड आहे. पंच ऑफिशियल पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय परिषदेचा नियम क्रमांक इथे 22 अंमलात आणला जातोय. संघर्ष केला जातोय. मनात ज्याच्या पेटली की मनात ज्वाला पेटली की मार्ग आपोआप सापडतो. स्वप्नांच्या त्या पंखावरती आकाशी जवळ वाटतो मित्रांनो. अडथळे येतात वाटेत तरी धैर्याने हरवावे. प्रेरणेच्या त्या ज्योतीने पुढे चालत राहावे. समोरच्या दिशेला फिरवलाय प्रोटेक्टर. चेंडूच्या खाली निश्चितप्रमाणे 1 बाउंस चेंडूला कॅरी करतील, चेंडूला फेकतील तोपर्यंत 2 धावा चांगल्या रीतीने पूर्ण केल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालाय. परंतु कुडगाव क्रिकेट संघाचा एक प्लस पॉईंट हा आहे की गोलंदाजी करत असताना खामगाव सारख्या संघाला मोठे फटके इथून कोणत्याही प्रकारचे खेळवण्यासाठी भाग पाडलेले नाहीत. आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचा षटकार मात्र आलेला नाही. एक चौकार निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला, परंतु मोठा फटका निश्चितप्रमाणे अजूनपर्यंत पाहायला मिळाला नाही. त्या दृष्टिकोनातून इथे मात्र निलेश यांनी प्रयत्न केला होता. चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या फरार होईल आणि 4 धावांसाठी इथे मात्र चौकार येईल. थँक्यू. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर अगदी विचार केला तर पहिल्या चेंडूवरती रोहन यांच्या वाईड येथे मात्र प्रस्थापित झाला. त्यानंतर पाहायला गेलं तर 2 धावा आल्या. त्यानंतर एखादा चौकार लागला आणि धावसंख्येला देखील चांगल्या प्रकारे आकार येताना दिसतोय. धावसंख्या झाल्या त्या 19 धावा. येणारे चेंडू असतील 4. या 4 चेंडूवर 30 पेक्षाही कमी धावा ओव्हर रोखण्याचा प्रयत्न कदाचित कुडगाव क्रिकेट संघाचा असेल आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न देखील केली. रोहन राईट ओव्हर द विकेटच्या दिशेने अनदर वन समोर निलेश पामणे. बिग हिट करण्याचा प्रयत्न, जस्ट मिस, स्विंग अँड मिस. चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. इट्स अ डॉट बॉल. अशा पद्धतीची गोलंदाजी रोहन यांना करावी लागेल. कदाचित या अगोदरच्या सामन्यामध्ये बोंडिवली च्या विपक्ष देखील गोलंदाजी करत असताना अशा प्रकारचे 2 चेंडू त्यांनी टाकले होते. त्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळालं नव्हतं. त्या चेंडूची पुनरावृत्ती इथे मात्र पाहायला मिळाली आहे. खोलर टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र आउट ऑफ द पार्क. चेंडू मात्र सीमारेषे पार. मॅक्झिमम षटकार.
थँक्यू. चला चेंडू पुरवठा करायचा आहे. पहा मित्रांनो, 1.4 चेंडूंच्या फेकीवर षटकार आलाय. थोडासा लेट आलाय खरा, परंतु थेट आलाय. धावसंख्या 25 धावा. येणारे चेंडू असतील 2 आणि या 2 चेंडूंच्या अगेन्स्ट किती धावा बनतात ते देखील पाहण्यालायक ठरेल. आता मात्र थोडंसं प्रेशर आहे गोलंदाज रोहन यांच्या डोक्यावर, रोहन यांच्या खांद्यावर. धावसंख्या 25 झाल्यात आणि 30 पेक्षाही कमी धावांवरती रोखू असं कुठेतरी संघनायकाने सांगितलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात होते. आतापर्यंत भन्नाट गोलंदाजी रोहन यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली होती. या अगोदरचा डॉट चेंडू त्या कार्याचं निश्चितप्रमाणे ते कार्याची साक्ष देणारा होता, परंतु त्यानंतरच्या चेंडूवर लगेचच निलेश बामणे यांनी देखील बॅट खोलली. त्या चेंडूवरती आपल्याला षटकार पाहायला मिळाला. येणारे चेंडू असतील 2 आणि या 2 चेंडूंच्या अगेन्स्ट किती धावा होतात ते देखील पाहण्यालायक ठरेल. शौर्य प्रतिष्ठान कोकण आयोजित शौर्य चषक 2026 संस्थापक नितेश खोपरे, महेश काप, मोहन मस्के, नितेश बोरले, महेश राडे आणि शौर्य प्रतिष्ठान कोकणचे संपूर्ण व्यवस्थापक वर्ग यांच्या वतीने, यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्वप्नातून साकार होणाऱ्या शौर्य चषकाचं हे आयोजन आपण पाहतोय. पहिलं पर्व आणि पहिल्यांदाच अशा प्रकारचं आयोजन शौर्य प्रतिष्ठान कोकण सामाजिक आरोग्य शैक्षणिक क्रीडा या क्षेत्रामधून प्रावीण्य मिळवत असताना या प्रतिष्ठानाने ठेवलाय. 5वा चेंडू रोहन तयार, राईट ओव्हर द विकेट. स्लोवर 1 चेंडू, कमी गतीचा चेंडू. इट्स क्लेवरली इथं मात्र चेंडू डिलिव्हर केला गेलाय. चांगला चेंडू इथे मात्र म्हणायला काही हरकत नाही आहे. थोडंसं व्हेरिएट आपल्याला पाहायला मिळालं आणि ते व्हेरिएशन गरजेचं देखील होते. आतापर्यंत भन्नाट गोलंदाजी करत होती, त्या वेगावरती स्वार झाले होते आणि त्यानंतर असं व्हेरिएशन करणं म्हणजे एक छोटासा रिस्क होता, परंतु ती रिस्क उचलली रोहन. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती फुटवर्क पाहायला मिळालं, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओ काय घडतंय, त्या चेंडूला कॅरी करणं गरजेचं होतं. हा चेंडू कदाचित मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला अडवून धरणं गरजेचं होतं, कारण शेवटच्या चेंडूवरती लगावलेला चौकार हा देखील धावसंख्येला खूप मोठा आकार आणून ठेवतोय. धावसंख्या झाल्या त्या 29 धावा विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. 12 चेंडू विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. यानंतर विनंती करतोय पुरार क्रिकेट संघ, पुरार ब क्रिकेट संघ आणि वालवटी क्रिकेट संघ ड गटातील एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येतोय. पुरार ब आणि वालवटी क्रिकेट संघ. आपण या नाणेफेकीचा कॉल इथे केला जाईल. तोपर्यंत छोटीशी डीजे मास्टर देऊन लगेच परतूया. चलो थँक्यू. ड गटामध्ये पुरार ब क्रिकेट संघ आला असेल तर लगेचच आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे. त्याच्याबरोबर समोर वालवटी क्रिकेट संघ हा देखील आहे. पुरार ब आणि वालवटी क्रिकेट संघ. चला, पुरार ब क्रिकेट संघाचे संघनायक इथे मात्र आपल्या समोर आले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत वालवटी क्रिकेट संघाला विनंती करतोय की नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे. पहिल्या फेरीतील हा नाणेफेकीचा कॉल असेल निश्चितप्रमाणे. ड गटामधील काहीशे सामने शिल्लक आहेत. घड्याळामध्ये 3 वाजले, त्याच्यामुळे वेळेचं देखील निश्चितप्रमाणे बंधन असेल. आतापर्यंत या स्पर्धेचं आयोजन चांगल्या प्रकारे पाहायला मिळतं आणि ही स्पर्धा मात्र वेळेमध्ये पूर्ण होते. त्याच्यामुळे शौर्य प्रतिष्ठान कोकण या स्पर्धेचं, या आयोजनाचं हे यश आहे मित्रांनो. ही स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित केली गेली आणि पहिल्यांदाच ही स्पर्धा अगदी सक्सेसफुलरित्या इथे मात्र संपुष्टात देखील होताना दिसते. काही सामने इथे मात्र बाकी आहेत. ड गटातील सामने इथे मात्र इन ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. पुरार क्रिकेट संघ, वालवटी क्रिकेट संघ. त्यानंतर शेवटचा सामना असेल, ज्या सामन्याची प्रतीक्षा अगदी बरेचसे प्रेक्षक करतायत. तो सामना देखील आपल्या भेटीला येणार आहे. उंबरशेत आणि कणघर क्रिकेट संघ. रत्नागिरी विभागामधून उंबरशेत क्रिकेट संघ बिलॉंग करत असताना त्या संघाची ख्याती मित्रांनो खूप मोठी आहे
आज आकाश काप देखील आहेत उंबरशेत क्रिकेट संघाचे, ते देखील मॅच पाहत असतील, शुभेच्छा देत असतील. त्याच्याबरोबर समोर कणघर क्रिकेट संघ, मग आमचे परम मित्र केनल आहेत, केनल भुवड हे देखील आहेत, हे देखील सुरत इथून मॅच पाहत असतील, ते देखील या मॅचला शुभेच्छा देत असतील. त्यानंतर हे देखील सामने निश्चितप्रमाणे आपल्या भेटीला येणार आहेत. त्याच्यामुळे ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि निश्चितप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीचे एकापेक्षा एक सरस असे मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. विद्यमान जोडी मैदानादरम्यान इथे दाखल होते, यश लाखन आणि त्यांना साथ देण्यासाठी श्रेयश यांची जोडी, विद्यमान जोडी मैदानादरम्यान दाखल होते. 15 चेंडू विजयासाठी 30 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय आणि 15 चेंडू आणि विजयासाठी 12 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांचं ज्याप्रमाणे टार्गेट ठेवलं गेलं, त्या प्रत्येक 6 चेंडूंच्या अगेन्स्ट 15 धावा बनवावे लागतील. 6 चेंडू आणि 15 धाव्यांचं ते कॅल्क्युलेशन तुम्हाला निश्चितप्रमाणे मैदानादरम्यान ठेवावं लागेल आणि त्या कॅल्क्युलेशनच्या थ्रू इथे मात्र मैदानादरम्यान उतरावं लागेल. हा सामना निश्चितच महत्त्वाचा यासाठी असेल की जो सामना जिंकेल तो निश्चितप्रमाणे पहिल्या 4 क्रमांकामध्ये प्रवेश करणारा संघ ठरेल. गोलंदाजी मार्कवर सुजय मोकल यांना मात्र इन ॲक्शनमध्ये पाहतोय. लेट्स प्ले असा इशारा दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. यस, 12 चेंडू विजयासाठी 30 धावा. पहिला चेंडू ले सुजय राईट हँडवर. पहिल्या चेंडूला यावेळेला स्लॉग स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कोणत्याही प्रकारची चूक नाही आहे. पहिल्या चेंडूवरती टायमिंग प्रॉपर नाही आहे. हवाई सफर करत असताना हवेमध्येच उचलून धरलाय. विकेट. थँक्यू. पहिला चेंडू होता. या पहिल्या चेंडूवरती नाराज असतील श्रेयस देखील आणि नाराज असेल प्रेक्षक वर्ग देखील. मला असं वाटतं की हा चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही नजरेमध्ये ठेवला होता आणि त्या चेंडूवर फक्त टायमिंग केलं होतं. त्या टायमिंगच्या मागे थोडीशी ताकद लावणं, पॉवर लावणं गरजेची होती आणि ती पॉवर कुठेतरी कमी पडली. आत्मविश्वास त्या चेंडूवर, त्या फटकावरती नाही पाहायला मिळाला मित्रांनो. त्याच्यामुळे विकेट मात्र प्राप्त झाली आहे आणि मोठा हादरा लागते पहिल्याच चेंडूवरती. पहिलं षटक महत्त्वाचं यासाठी आहे की इथं पुढे अगदी पाहायला गेलं तर किती धावा बनवतील त्या धावांवरती नंतरचं भवितव्य आधारित असेल. रोहन नवीन फलंदाज मैदानादरम्यान दाखल होतोय. लोअर फुलटा चेंडू आला होता, कार्पेट ऑन साईडच्या दिशेला त्याच्यावरून काढलं, एकदा पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाईल का, तर नाही केला जातोय. तिथे थांबवलं जातोय. सावध पवित्र आकारला मिस्टर यश लाखन यांनी. त्यांनी सांगितलंय की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कोणत्याही प्रकारची घाई गडबड प्रेशर करायची गरज नाही आहे, अपेक्षा नाही आणि ते आवश्यक देखील नाही आहे. एक धाव इथे मात्र अर्जित होते. विजयासाठी 10 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 29 धावा हे कारनामा यश लाखन याच्यासाठी मोठं नाही आहे. आतापर्यंत असं मोठमोठे कारनामे केलेत यश यांनी. त्याच्यामुळे कुडगाव क्रिकेट संघाला विश्वास यश लाखन यांच्यावर आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करत असताना आतापर्यंत भन्नाट गोलंदाजी सुजय यांची पाहायला मिळाली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, म्हणजे 2 चेंडूंच्या अगेन्स्ट फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केलाय. चांगली गोलंदाजी सुजय मोखल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. बार बार गिरकर जो उठता है वही इंसान आगे बढ़ता है, प्रयासों का फल देर से सही पर एक दिन जरूर मिळता है. तिसऱ्या चेंडूला शॉट केलं होतं. बराच उंचीमध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. कदाचित याही चेंडूवरती एक्झिक्युशन तेवढं प्रॉपर टाइम करू शकला नाही आहे यश लाखन. थोडेसे निराश असतील वाटलं होतं. हा जर चेंडू थोडासा खाली असता, रडारमध्ये असता, तर त्याला सीमारेषेच्या बाहेर पाठवून देण्याची कलात्मकता यश लाखन यांच्याकडे होती, परंतु नशिबाने तेवढी निश्चितप्रमाणे साथ दिली नाही. या चेंडूवरती देखील 1 धाव, धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या झाल्या त्या फक्त आणि फक्त 2 धावा. स्ट्रायकिंग एंडला रोहन. ब्लाइंडली स्ट्रोक. इथे मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक निश्चितप्रमाणे आहे. डाऊन द ग्राउंड पाहायला मिळालं. 1 धाव पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेसाठी फ्युरियसली वेगाने पळून काढले. 2 धावा इथे मात्र पळून काढल्यात. प्रयत्न केला जातोय, संघर्ष केला जातोय आणि दोन्हीही एका बाजूला खेळाडू आहे, एका बाजूला फलंदाज आहे, एका बाजूला गोलंदाज आहे. त्यांच्या दोघांच्याही मनामध्ये इथे मात्र विचारांचं युद्ध पाहायला मिळत आहे. 4 चेंडूंच्या अगेन्स्ट धावसंख्या 4 धावा. शेवटचे येणारे चेंडू असतील 2. या 2 चेंडूवर कदाचित मोठे फटक्यासाठी जातील का रोहन, ते देखील पाहण्याला एक ठरेल. ते जाणं गरजेचं देखील आहे, कारण मित्रांनो शेवटच्या षटकामध्ये मग जास्तीचा प्रेशर आणण्यापेक्षा इथून पुढे स्टार्ट करणं गरजेचं आहे. इथे मात्र उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न. सीधी उंगली से घी नहीं निकल रहे थे, टेढ़ी उंगली करने की जरूरत नहीं है. विकेटचं पतन गॉन.
थँक्यू. 0.5 चेंडूंची फेकी झाली आणि 0.5 चेंडूंची फेकी करत असताना धावसंख्या फक्त आणि फक्त 4 या धावांवरती स्थिर आहे मित्रांनो. तेवढी परिणामकारकता बॅटिंग करत असताना कुडगाव क्रिकेट संघाची पाहायला मिळाली नाही आहे मित्रांनो. विचार केला तर 26 धावांची इथून पुढे आवश्यकता. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटच्या चेंडूवर देखील डॉट बॉलची सांगता आली आहे. या चेंडूवर देखील आपल्याला कोणत्याही प्रकारचं ॲक्शन फुटवर्क पाहायला मिळालं नाही आहे. डॉट बॉल येत असताना षटक क्रमांक 1 संपलाय आणि षटक क्रमांक 1 संपत असताना धावसंख्या फक्त आणि फक्त 4 धावा विजयासाठी. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 6 चेंडू विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. मोठी मॅच आपल्या भेटीला येते आणि 6 चेंडू विजयासाठी 26 धावा असताना आता मात्र गोलंदाजी मार्कवर निलेश बामणे, ॲडव्होकेट निलेश बामणे यांना पाहतोय आणि फलंदाजीसाठी यश लाखन यांना पाहतोय. त्याच्यामुळे हे द्वंद्व युद्ध निलेश आणि यश यांच्यामधलं पाहायला मिळणार आहे. 6 चेंडू विजयासाठी 26. समीकरण मोठं आहे परंतु कारनामा यश लाखन यांनी या अगोदरच्या काही क्षणापूर्वी केलंय देखील. या अगोदरच्या काही वर्षांमध्ये म्हणा, या अगोदरच्या काही महिन्यामध्ये यश लाखन यांच्या बॅटमधून अशा पद्धतीचे कारनामे आपण पाहिलेत. त्याच्यामुळे 6 चेंडू विजयासाठी 26 धावा असताना हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाईल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे. निलेश ऑन द ट्रॅक राईट नोर द विकेटच्या दिशेने पहिला चेंडू. कमी उंचीचा चेंडू होता, त्याला मात्र अगदी फ्लिक करण्याचा ऑन साईडच्या दिशेला तटवून काढला. ऑन द कार्पेट. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी जातील का आणि दुसऱ्या धावेसाठी गेलं ते गरजेचं देखील होतं, कारण यश यांना स्वतःवर जरा जास्तीचा विश्वास आहे आणि ते करणं ठेवणं गरजेचं देखील आहे मित्रांनो. या चेंडूवरती 2 धावा निश्चितप्रमाणे आल्यात आणि अशा पद्धतीचा ट्रान्स, अशा पद्धतीची सुरुवात यश यांना कदाचित करावी लागेल. इथून पुढे कदाचित 1 मॅन शो खेळावी लागेल. या चेंडूवरती 2 धावा आल्यात विजयासाठी. निश्चितप्रमाणे पाहायला गेलं तर 5 चेंडू 24 धावांची आवश्यकता. 5 चेंडू विजयासाठी 24. ये बात. आई चेंडू कमी उंचीचा टाकला होता. वाटलं होतं त्याला टायमिंग प्रॉपर करू शकतील, परंतु माती विकेट आणि या माती विकेटवर निश्चितच चेंडू तेवढा प्रॉपर नजरेमध्ये येत नाही आणि त्याचा फायदा निश्चितच निलेश बामणे यांना झालाय. डॉट बॉलची सांगता आली आहे आणि कुडगाव क्रिकेट संघ थोडासा निराश इथे मात्र दिसतोय, बॅकफुटला जाताना दिसतोय. वन्स अगेन पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर करू शकले नाही आहेत. माती विकेटचा हाच मित्रांनो ड्रॉबॅक्स असतो, एक मोठा ड्रॉबॅक्स म्हणायला काही हरकत नाही, कारण अशा विकेट्सवर चेंडू तेवढं प्रॉपर उसळी घेत नाहीत. कधी चेंडू खाली बसतो, कधी चेंडू वर बसतो. त्याच्यामुळे निश्चितप्रमाणे बॅटिंग करणाऱ्याला बरीच क्रुशियल मुवमेंट्स करावे लागतात, बऱ्याच अडचणींना फेस करावे लागतात. हाही चेंडू तेवढं प्रॉपर एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे. या चेंडूवरती फक्त 1 धाव अर्जित होते आहे आणि बघता बघता खामगाव क्रिकेट संघाने या सामन्यावरती वचक मिळवताना दिसला आहे. पाहिलं गेलं तर 12 चेंडूंच्या अगेन्स्ट 30 धावा बनवल्या होत्या खामगाव क्रिकेट संघाने. चांगला खेळ कुडगाव क्रिकेट संघाने देखील सादर केला होता, कारण खामगाव सारख्या संघासमोर 30 धावांवरती रोखून ठेवणं, त्याच्यामुळे एक कुडगाव क्रिकेट संघासाठी देखील एक चांगली संधी निर्माण झाली होती खामगाव क्रिकेट संघाला डॉमिनेट करण्यासाठी. परंतु बॅटिंग करत असताना पहिल्याच षटकामध्ये फक्त आणि फक्त 4च धावा बनवल्या. त्याच्यामुळे शेवटच्या षटकावर खूप मोठा डोंगर इथे मात्र चढावा लागला कुडगाव क्रिकेट संघाला आणि तो चढत असताना घामाचा धारा इथे मात्र पाहायला मिळाल्यात. आणि पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू देखील डॉट आणि या बरोबरीने खामगाव क्रिकेट संघ पहिल्याच 4 संघामध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय. अभिनंदन खामगाव क्रिकेट संघ. आणि कुडगाव क्रिकेट संघ चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. अगदीच शेवटच्या क्षणापर्यंत वाटलं ही मॅच निश्चितप्रमाणे जाईल आणि त्या दृष्टिकोनातून तुमच्या माध्यमातून आम्हाला प्रयत्न पाहायला मिळाले. विश यू ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि निश्चितप्रमाणे महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येतो. एका बाजूला पुरार क्रिकेट संघ आणि त्याच्या बरोबर समोर वालवटी क्रिकेट संघ. दोन्हीही मातब्बर संघ आहेत, नामांकित संघ आहेत. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर पुरार क्रिकेट संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. त्यांनी इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. दुपारच्या सत्रामध्ये संध्याकाळचं सत्र आता चालू होईल आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणताही घेतलेला निर्णय हा धाडसी असतो मित्रांनो. त्याच्यामुळे धाडसी निर्णय पुरार क्रिकेट संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. वालवाटी क्रिकेट संघ बॅटिंगसाठी ॲप्रोप्रिएशन केलंय आणि बॅटिंग करत असताना